तुम्हा सर्वांना नमस्कार. सरस्वती व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर हा 14 एप्रिलचा व्हिडिओ आहे. थोडंसं अपलोड करायला उशीरच झाला. तर आता घरातील मी आधी सर्व आवरून घेतलं. भांडी, कपडे, लादी पुसून वगैरे सकट झालं होतं आणि थोडा नाश्ताही बनवून घेतला. मला गावातही जायचं होतं, म्हणजे मार्केटमध्येही जायचं होतं. तर आधी रांगोळी घालून घेते म्हटलं, तर जास्त काही मोठी रांगोळी घातली नाही मी. अशी छोटीशीच एका प्लेटनी वर्तुळ काढून घेतलं, त्यात निळा रंग भरला. तर प्लेटही इथे थोडी सरकत होती, म्हणून वर्तुळ एवढं गोलाकार अगदी आलं नाही. तर जमेल तसा काढायचा प्रयत्न केला. मलाही काही एवढ्या मोठमोठ्या रांगोळ्या येत नाही, पण आपला थोडासा केला आहे प्रयत्न. साधी सोपी अशीच रांगोळी काढली आणि 14 एप्रिलची तारीख टाकली. रांगोळी काढून झाल्यानंतर पटापट आवरला आणि मार्केटमध्ये गेली. आंबे वगैरे आणून घेतले. आत्ताच इथेच मला 5:15 ते 5:30 झाले होते. मग म्हटलं स्वयंपाक करून घेते. 7 वाजता खाली जायचं होतं जयंतीसाठी. मग इथे मी जास्त काही मोठा स्वयंपाक नाही केला. आंब्याचा रस, पुरी आणि मसाले भात, भजे वगैरे. तर आधी मसाले भात बनवून घेतला. मसाला भात शिजतोय तोपर्यंत म्हटलं इकडे पुरी लाटून घेते. कणिकही आधीच भिजवून घेतली होती. मार्केटमधून आले की नाही, आल्या बरोबरच मी स्वयंपाकाला लागली. अशीच आधीच पटापट पूर्वतयारी करून घेतली होती. कांदा, टोमॅटो, बटाटा, फ्लावर अशी चिरून घेतले मसाले भातासाठी. त्यानंतर कणिकही भिजवून ठेवली होती. आंबेही पाण्यात टाकून ठेवले. म्हणजे थोडीशी आधी पूर्वतयारी करून घेतली की स्वयंपाकही मग पटकन होतो. तर कणिकही चांगली टिमली होती. तर मसाले भात शिजतो, इकडे पुरी लाटून आणि तळून घेते म्हटलं. मी अशा त्रिकोण आकारातच पुऱ्या करते, जर वेळ कमी असला तर. अगदी समोसासारख्याही दिसतात आणि टम्मही पुऱ्या फुगतात. एक चपाती लाटली की एकाच वेळेत 4 पुऱ्या होतात. तर मग अशा आधी 2 चपात्या लाटून घेतल्या होत्या, तर आणि मग नंतर 4 भागात चिरून अशा 4-4 पुऱ्या होत्या. त्यानंतर एक लाटून एक पटापट आपण चिरून तळून घेऊ शकतो. तर या पद्धतीने हे पहा, अगदी कमीत कमी वेळेत अशा पुऱ्या लाटून तयारही झाल्या. दिसायलाही समोसासारख्या दिसतात आणि टम्मही फुगतात. तर सर्वच पुऱ्या तुम्ही पाहिल्यात किती टम्म अशा फुगल्या आहेत. त्यानंतर आता भजींचे पीठही भिजवून घेतलेले होते, थोडंसं मिक्स करून घेतलं आणि इथे मी चमचानेच अशी भजी सोडून घेते. तर भजी किंवा पुरी तळण्यासाठी इथे मी जास्त तेल नाही घालत. 1 ते 2 पुरी बसेल एवढंच तेल घालते. मग ते तेल पण शिल्लक राहतं. नंतर मग भाजीसाठी किंवा कुठल्याही यासाठी वापरण्यासाठी चांगलं नाही राहत. हवं तर आपण चपातीला वगैरे लावू शकतो, पण भाजीसाठी नाही वापरत मी. तर मग असंच 2 पुऱ्या तळले एवढंच तेल घालते. तर हे पहा, आंब्याचा रसही बनवून घेतला होता. आज ना मी पटकन होईल म्हणून मिक्सरलाच रस फिरवून घेतला. एरवी मी रवीने घुसळूनच रस करते. रंगही छान येतो आणि तेवढाच रस टेस्टीही होतो. पण वेळ नव्हता म्हणून आंब्याच्या फोडी करून गर काढून पटकन मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर आवरायचंही होतं, तर पटापट मग आवरून घेतलं. खूप दिवसांची माझ्याकडे ही अशी पांढरी साडी होती. त्यावरचा ब्लाऊज खराब झाला होता, पण जो होता घरात तो नेसला. गाण्यांचा आवाज येत होता, मुलांचे डान्सही सुरू झाले होते. जीव जीवत हा होता त्याच्या जोर पाणी घेऊन पाणी जीव जीवत हा होता त्याच्या जोर पाणी घेऊन पाणी तो कान सोडीन बाबा म्हणून हे गोटे भर जाऊ पिऊन हे पाणी आले माठ भरून हे गोटे भर जाऊ पिऊन. अजूनही पुढे खूप छान छान असे डान्सही होते, पण व्हिडिओ मोठा झाला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त इथे जादूगरचे प्रोग्रामही ठेवले होते. म्हटलं मग जादूगरचेही थोडेसे व्हिडिओ शूट केले.
तुम्हाला आतापर्यंत मॅजिक शो आवडलं असेल जर एकदा जोरदार काढायला होतं. बायको इथे आली आहे म्हणून गाठी घेऊन बसलोय. हां, तुमचं नाव? रुपेश. रुपेश सर, तुमची 10 रुपयाची नोट आहे. ह्या ऑडियन्स, संपूर्ण ऑडियन्सतर्फे तुम्ही आलेला आहात. या संपूर्ण ऑडियन्सचं तुम्ही आता प्रतिनिधित्व करताय. ह्या ॲक्टला सुरू करण्यापूर्वी इथे जरा चेक करा, मी इथे काही लपवलं आहे. नक्की इकडे त्या घड्याळ्यामध्ये वगैरे काही आहे नक्की? पण नंतर लोकांना वाटतं इथे काही बेल्टमध्ये वगैरे घड्याळायच्या, या अंगठीमध्ये वगैरे अशी हवेमध्ये फिरवायची अशी. त्यानंतर तिला एक टर्न करायचा असा. ओके, कळलं मुलांना काय करायचं? असं टर्न करायचा. नंतर आपल्या नवऱ्याच्या डोक्यावरनं एक केस काढायचा असा. जर काही शिल्लक राहिले असतील तर हा इथे ठेवून द्यायचा. ही थोडीशी मॅजिकल पावडर घेतो, इथे टाकतो. यांनी मला किती रुपयाची नोट दिली आहे? 10 नोट दिली आहे. मी थोडं मॅजिक करतो आणि यांच्या या 10च्या नोटमधून ही तयार झाली आहे 100 रुपयाची. रुपये परत एकदा बघा, आणि तुमची 10ची नोट आहे. मी हिला असं हवेमध्ये फिरवतोय. हिला एक मी असं टर्न केला. टर्न केल्यानंतर एकदा डोक्यावरनं काय करतोय? केस काढतोय, इथे ठेवतोय. हा जेवले का विचारा त्यांना? जेवले सांगा, कार्यक्रम संपल्यावर येते भरवायला. हां, मी थोडीशी मॅजिकल पावडर काढली, ती इथे टाकली, थोडी मॅजिक केली आणि तुम्ही बघाल या ठिकाणी झाली आहे अजून एक 100 रुपयाची. हा जर ॲक्ट मी तुम्हाला आता शिकवला तर तुमच्यापैकी तुम्हाला सगळ्यांना विचारलं, तुम्ही सगळे मी तुम्हाला देखील किती जणांना शिकायला आवडेल? हात वरती करा. व्हेरी कोणाकडे मोबाईल वगैरे फोटो घ्यायला जायचं? हां, हात असेच ठेवा. हां, व्हेरी गुड. आणि आता ज्यांच्या हात खालती आहे त्यांच्याकडे काही अंबानीच्या घरनं रोज पाकिट आहेत का? पैसे कमवायला काय लागायचं? ओके, हात खालती. आता मी सगळ्यांना शिकवलं, नीट बघा. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे? ही नोट अशी हवेमध्ये फिरवायची. दुसऱ्या स्टेपला असा फोल्ड करायचा. तिसऱ्या स्टेपला आठवणीने आपल्या बाबांच्या डोक्यावर काय करायचं आहे? केस काढायचं आहे, तर इथे ठेवायचं आहे. ओके, थोड्या वेळाने मॅजिकल पावडर काढली, ती इथे टाकली, थोडी मॅजिक केली आणि या ठिकाणी तयार झाली आहे 500 रुपयाची. आणि ही जी 10 रुपयाची नोट आहे रुपेश ना, मी रुपेश साहेबांना परत करतोय. यानंतर आता कधी सोसायटीमध्ये कधी कोणाला पैशाची गरज लागते यांचा नंबर घेऊ. थँक्यू रुपेश साहेब, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर इथे ना जादूगरनी नोटीची जादू दाखवली. तर 10च्या नोटपासून त्यांनी 50ची नोट बनवून दाखवली. आणि इकडे बायकांमध्ये, लेडीजमध्ये येऊन एका लेडीजजवळ लहान बाळ होतं. त्या लहान बाळाचा केस धरून 100ची नोट, 500ची नोट, 10ची नोट असं करून दाखवलं. तर खूप छान छान अजूनही त्यांनी जादू दाखवल्या होत्या. इकडे संगीत खुर्चीचाही कार्यक्रम सुरू झाला होता. मीही यात सहभागी झाले होते. काजळ लावले आले मी आज, असं नका बघू पाहू येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालत साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशित चाल. ऑलरेडी उशिरा आला एवढे मला कसले रे कमी. तर संगीत खुर्चीतही खूप मजा आली, खूप आनंद आला. आम्ही तिघी चौघीच राहिलो होतो, तोपर्यंत खेळलो. नंतर बायकांनी डान्स सुरू केले. सर्व बायका मनापासून आनंद व्यक्त करत होत्या. मला काही एवढं काय जमत नाही, पण पाहूनही खूप आनंद झाला बघा.
नवीन व्लॉगमध्ये पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत बाय बाय.